Thank you.
अशा प्रकारे पांडुरंगाला
देवकी मातेचे, देवकी माता आणि वसुदेवांचे. पण ज्यावेळी श्रीकृष्ण जन्माला आले त्यावेळी त्यांनी काय केलं, श्रीकृष्णाने घेऊन कोणाच्या घरी नेऊन ठेवलं, तर यशोदा मातेच्या म्हणजे नंदाच्या घरी नेऊन ठेवलं. का तर आपल्या मुलाच्या जीवाला काय धोका आहे, कारण कंस मामा हा कोणाच्या जीवात टाकलेला होता, तर देवकीच्या 8व्या पुत्राच्या. आणि श्रीकृष्णाने काय नेऊन सोडलं. आता आपण आपल्या मुला दुसऱ्याच्या कुशीत देईल का, नाही देणार. का हा माझा मुलगा आहे, मी ह्याला 9 महिने 9 दिवस मध्ये पाठवलं, नाही देणार. देवकी मातेने काय केलं, आपला 8वा पुत्र त्याच्या 6 पुत्र कुणी मारले, कंसाने मारून टाकले. त्या आईला किती यत्न झाले असते की आपली 7 मुलं कुणी मारली, स्वतःच्या बाळाने मारली. मग आपण आपल्या लेकराची
त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला 1985 साली. सासरमध्ये 1985 साली त्या स्थायिक घरामध्ये 2 वर्ष शिक्षण त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्याच्या मुलाचं शिक्षण पूर्ण केले. त्यांचं आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये नाचन बंधू व नाचन स्वीट होम या नावाचं हे शॉप आहे. तर आज आपण त्यांच्या वर्षानिमित्त इथे जमलेलो आहोत. आपल्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतान बरे होते. तुकोबाराय काय म्हणतात की माझं तुमच्या संतांवरती काय होते. ज्या प्रकारे तुकोबाराय म्हणतात ना की माझं संतांना म्हणतात की संतान तुमच्यावरती माझं ओझ आहे. तर तसंच आपल्या आईचं आपल्यावरती काय आहे, तिने आपल्यावरती केलेले काय उपकार आहे तेवढे आपण ते कधीच फिरू शकत नाही. मग आपल्या रामायणामध्ये आपल्या सीता माता आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या रावणाच्या घरी 6 महिने राहिल्या होत्या. रावणाने त्यांचं काय केलं होतं, अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर 6 महिन्यानंतर ज्यावेळी सीता माता परत आल्या त्यावेळी रामाला असं वाटलं कशावरून की 6 महिने सीता त्यांच्या घरी राहिली आणि कशावरून रावण तिला हात सुद्धा लावला नसेल. त्यामुळे काय करतात, लक्ष्मणाला सांगतात लक्ष्मणा सीतेला तू काय कर वनामध्ये नेऊन सोड. आणि वनामध्ये नेऊन सोड म्हटल्यानंतर ते वनामध्ये नेऊन सोडतात आणि त्या कुठं राहतात, वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात जाऊन राहतात. तिथं राहिल्यानंतर त्यांना गर्भरातून त्यांना 2 जुळी मुलं होतात. ते म्हणजे कोण, लव आणि कुश. त्यांचा जन्म झाल्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या मुखातून त्यांनी काय केलं, सर्व रामायण त्यांनी ऐकलं आणि ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या रामायणाचं गायनामधून ते रामायण सांगायचे. एकदा काय झालं, प्रभू श्रीरामांचा अश्व तो कोणातून चालला होता त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जो कोणी ह्या अश्वाला थांबवण्याचं धाडस करेल त्याला शिक्षा होईल. त्यावेळी मग ते काय करतात, ही बातमी लव आणि कुशला समजते. मग लव आणि कुश काय करतात, त्या अश्वाच्या पुढे जातात आणि त्या अश्वाला थांबवतात आणि ते काय मग त्यांच्यासोबत लढायला कोण येतं, लक्ष्मण आणि भरत हे दोघं सुद्धा लव आणि कुशच्या सोबत निष्फळ ठरतात. आणि नंतर ते दोघं निष्फळ ठरले मग नंतर कोण येतं, तर राम येतात. राम आल्यानंतर लव आणि कुश निष्फळ ठरतात का, तर राम हे कोण, त्यांचे वडील. मग आता सीता माता ज्यांनी 9 महिने 9 दिवस आपल्या पती शिवाय आपल्या मुलाचं काय केलं, सांभाळ केला. म्हणजे त्या लव आणि कुश आईवरती काय, आईचं लव आणि कुशवरती काय ओझ आहे. मग तुकोबाराय तेच म्हणतात की तुका म्हणे माझे तुम्हा संतान बरे. संतांवरती तुकोबारायचं अगदी ह्याच प्रमाणे काय आहे, त्याच्यावरती ओझ आहे. तुकोबाराय भगवंताला म्हणतात की तूच आमचा काय आहेस, तूच आमची आई आहेस आणि तूच आमचा बाप आहेस. मग तुकोबाराय ते सांगतात शेवटला, तुका म्हणे माझे 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 तुका
राजा महादेव तेरा सेवक संसर्ग मानो वेदना माता आरती राजा आरती तुम्हारा स्वामी सद्गुरुला आज्ञा करते आय नमोय आरती तुम्हारा राजे सगळा पाचन काढे कैसे सोपाचे आय नमोय आरती तुम्हारा स्वामी सद्गुरुला आज्ञा करते आय नमोय आरती तुम्हारा वर्षपूर्तीसाठी आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय वर्षभरासाठी. आमच्या मावशी जाऊन 1 वर्ष झालं हे तर मान्य होत नाही, म्हणजे अगदी कालपर्यंत त्या होत्या असं वाटतं. अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांचं जीवनाची वाटचाल, नेरेमध्ये माहेर आणि बेलसर सासर, मुंबईमध्ये संसाराला सुरुवात झाली आणि अत्यंत अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये परंतु जिद्द आणि चिकाटी मुंबईमध्ये अगदी दुधाचा व्यवसाय सुरू केला, छोटंसं किराणाचं दुकान टाकलं. त्यानंतर साधारण 1985ला सासवडमध्ये घरामध्येच एक दुकान सुरू केलं. हे होतं ना होतं तोच पतीनिधनाचं तीव्र दुःख झालं. मुलं लहान होती आणि लहान मुलांचं शिक्षण त्यांना वाढवणं, त्यांची लग्न, जवळजवळ काकांच्या नंतर 35 वर्ष असा संपूर्ण प्रपंचाचा गाडा त्यांनी सांभाळला. आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना आपल्या सामाजिक कर्तव्य, मुलांवर संस्कार आणि उद्योग, आज जर आपण पाहिलं तर पुरंदर तालुक्यामध्ये एकमेव नावाजलेलं असं दुकान नाचन बंधू, दोघंही बंधू आणि भगिनी हे सगळ्यांनी मिळून चांगले संस्कार त्यांना मिळाले आणि ते आज या ठिकाणी वाटचाल करतायत. नाचन स्वीट हे पण त्यांनी आता मागच्या वर्षी आईच्या नंतर लगेच सुरू झालं ते. आणि अत्यंत व्यवसायामध्ये प्रामाणिकता, सचोटी, शिस्तबद्धता ही सगळे गुण ह्या मावशींनी आमच्या या भावंडांवर केले. आज सर्व या ठिकाणी पाहुणे मंडळी आलेली आहेत, नातेवाईक आहेत, जवळच्या मित्रपरिवार आहेत. प्रत्येकाचा मावशींची या त्या कारणाचा संबंध होता. घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत असेल, तोंड भरून बोलणं असेल आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी झाली आणि संध्याकाळी अगदी स्वतःच्या हाताने पाणी पिलं आणि देह असा सहज सोडावा आणि मावशींना गती प्राप्त झाली. म्हणजे एकादशीला मरण, ते पण आषाढी एकादशीला मरण, मावशींना वैकुंठ प्राप्त झालं आणि त्याची प्रचिती त्या ठिकाणी येते. मावशींना विसरणं, त्यांची संस्कार विसरणं कदापि शक्य नाही. ते बरोबर घेऊनच त्यांची रोज आठवण या मुलांनाच काय पण आम्हाला सुद्धा होते. अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने आपण एक उच्च पदाला आपण जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाचन बंधू. आज आपण सगळेजण या कार्यक्रमाला आला आणि हे औचित्य साधून आमच्या आंबोलीचं भूषण, पुरंदर तालुक्याचे भूषण आदरणीय हरिभक्त परायण स्वप्नील महाराज काळाने आंबोलीला माऊली बाल संस्कार पारकर शिक्षण याची 2-3 वर्ष झाले त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि सगळी जर मुलं पाहिली तर अत्यंत चांगले संस्कार देण्याचं काम महाराज करतायत. आज जवळजवळ 120 विद्यार्थी आणि त्यांची सगळी राहण्याची असेल, जेवणाची असेल, त्याचबरोबर शिक्षणाची सगळी सोय करतात. आमचा पांडवलीचा छोटा कीर्तनकार जर पाहिला तर तुम्ही पाहिला असेल की 10:15 कीर्तनाला सुरुवात झाली आणि त्याचा तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता.
अत्यंत छोटा, तो बोलतो पण छान आणि खूप छान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाच्या माध्यमातून सुद्धा महाराजांचं काम आध्यात्मिक क्षेत्रात खूप चांगलं आहे. मी आपल्या सर्व सासवडकरांना असेल नातेवाईकांना विनंती करेन की आपल्याला म्हणजे इथून 5 किलोमीटर अंतरावर आंबोली गाव आहे, तिथं प्रत्यक्ष त्यांचं काम चालतं. अत्यंत सुसंस्कार असं हे विद्यालय वारकरी शिक्षण संस्थेचं. आपले काही वाढदिवस असतील, आपले काही असे कार्यक्रम असतील तर महाराजांना जरूर आमंत्रित करा. आज आळंदीवरनं पवन महाराजांनी दुसरे महाराज आले, अत्यंत गाण्याची उत्कृष्ट अशी साथ त्यांनी केली. मृदंगाची आपण पाहिली असेल स्वरूप अत्यंत लहान वयामध्ये ती उत्तम पद्धतीने मृदंगाची साथ त्यांनी केली. तर माऊलीबाद संस्कार विद्यालयाच्या महाराजांचं या ठिकाणी नाचन परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानतो. अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि तुमच्या हातून असे अनेक विद्यार्थी घडावे हीच भगवंताचरणी, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. नमस्कार. आज जो कार्यक्रम आहे सरोजिनी नाचन या माझ्या मावशी होत्या आणि त्यांच्याकडे मी जवळजवळ 2-3 वर्ष राहिलेली आहे. आणि मावशी म्हटलं की आईसारखीच असते, त्यामुळे आईप्रमाणेच प्रेम करणारी आमची मावशी खूप म्हणजे खूपच प्रेमळ होती. केवळ फक्त नात्याला स्थिर जपलेलं नाहीये, तर तिने मुंबईमध्ये सुद्धा अतिशय आपल्या पतींना साथ देऊन त्यांचा बिझनेस, त्यांचा धंदा असा छान पुढे घेऊन काही घरातील किंवा काकांच्या अपरिहार्य कारणामुळे किंवा त्यांच्या दुखण्यामुळे त्या सासवड येथे स्थायिक झाल्या आणि सासवडमध्ये सुद्धा सासवडकरांचे सर्वांचे मन त्यांनी जिंकून अतिशय सुंदर त्यांनी त्यांचा धंदा जोमाने पुढे केला. त्यांच्या पाठी त्यांनी त्यांचा मुलगा मंगेश नाचन यांनी खूप लहानपणापासून अगदी शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांच्या धंद्यामध्ये प्रगती खूप छान केली. त्याच्यामागे मग निलेश नाचन, त्यांची बहीण निलिमा नाचन या सगळ्यांचा हा परिवार अतिशय माझ्या कुटुंबाला खूपच म्हणजे लाभदायी ठरला. म्हणजे माझं कुटुंब खूप गरीब घराण्यातलं असलं म्हणजे माझ्या कुटुंबाला त्यांनी खूप म्हणजे काकांनी खूप साथ दिली आणि आज त्या माऊलीचे उपकार मी कधीही न विसरण्यासारखे आहेत. या माऊलीला माझे शतशः प्रणाम आणि नाचन कुटुंबियांना. आणि आज कीर्तनकार यांनी तर अतिशय सुंदर कीर्तन सादर केले. इतक्याची भरल्या कीर्तनकारांचे मी खरंच विनम्र अभिवादन करते आणि त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इकडे एकत्र जमलेलो आहोत. नाचन गुरुच्या आई त्यांना जाऊन आज 1 वर्ष होते. त्यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. खरं तर विश्वास बसत नाही की आलेल्या दादांना म्हटलं की आई गेले त्यावेळेला काही कळवलं नाही आम्हाला. त्यांनी एका शब्दात सांगितलं की अशी कल्पना नव्हती, आम्ही संध्याकाळी बोलत होतो आणि नंतर हात असं जवळ पण त्याच्यातून एक निर्माण होते की चांगल्या माणसासाठी असा शेवटचा गोड होतो. आपण म्हणतो महाराज याच्यासाठी केला होता आजचा शेवटचा दिवस गोड व्हावा. अर्थात जन्म आणि मृत्यू हे शाश्वत आहे, त्याच्यामध्ये कोणीही काही करू शकत नाही. पण असा मृत्यू येणं हा खूप भाग्यवान लोकांच्या याच्यामध्ये असतो आणि तसा त्यांना तो आलेला आहे. दुःख जरूर आहे पण एका बाजूला समाधान आहे की त्यांनी संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये एक माणसं जोडण्याचं काम केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेले संस्कार. खरं तर या कुटुंबाचा आणि माझा संबंध आला एक व्यापारी याच्यातून किराणा माझ्या मुली इथं सासवडमध्ये आहेत, त्याही त्यांच्याकडे गिराईक म्हणून असतात त्याच्या दुकानामध्ये. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात मी स्वतः ज्यावेळेला इथं यायला लागलो आणि आईंना ज्यावेळेला तिथं बसल्याला पाहिजे की खूप समाधान वाटायचं की खरी सात्विकता कशी असते ती त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कळायची. याचं खूप अप्रूप वाटतं. त्या आज नाही तिथं नाचन बंधूंच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावर केलेले संस्कार तर सगळे जग जाहीर आहे. संजय शेट्टी तर सगळं त्याचं वर्णन केलंय, पुन्हा मी करणं काही वेगळं नाही. परंतु अतिशय सात्विकता, अतिशय प्रामाणिकपणा
आणि तत्पनिष्ठा जर पाहायचं असेल तर या कुटुंबाच्याकडे पाहावं लागेल. म्हणून त्या दृष्टीने हे आदर्श कुटुंब आहे एवढंच या ठिकाणी निश्चित नमूद करण्यासाठी मी या ठिकाणी न सांगता आलोय. आणि दुसरी भूमिका अशी की अशा या सात्विक आईच्या चरणी नतमस्तक होणं याला सुद्धा भाग्य लागतं. म्हणून मी माझ्या भाटे परिवाराच्या वतीनं या आईच्या प्रथम पुनस्मरणाच्या वतीनं अतिशय भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. पांडुरंगानंतर त्यांना कधीच वैकुंठवासात जवळची जागा दिली असेल मी त्यांचे आभार मानतो. या कुटुंबाला सदैव त्यांची ताकद आणि प्रेरणा मिळो अशी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरोखर ही माऊली म्हणजे माझ्या आपल्या बेलसरचा स्वाभिमान, बेलसरचा स्वाभिमान, सासवडचा अभिमान आणि आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचे प्रेरणास्थान असणारी ही माऊली माझी होती. कारण ज्या वेळेस आमचे छोटे चिमुकले तिथे जायचे आणि काहीतरी घ्यायला जायचे, 10 रुपये नसायचे तरी सुद्धा माऊली म्हणायची पैसे राहू दे बाळा पण ते खाऊ घेऊन जा. अशी माऊली होती. म्हणूनच आषाढी एकादशीला त्यांचं आज पुण्यस्मरण व्हावं. त्यांचा देह त्या दिवशीच गेला. खरोखर जास्त काही न सांगता त्या माऊलीविषयी एवढंच म्हणावंच वाटतं. अशी पाखरी आणिक स्मृती ठेवणी जाते, अशी पाखरे येते 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती, अशी पाखरे येते. धन्यवाद. या माऊलीला खऱ्या अर्थाने मोक्ष मिळालेला आहे. आणि आमचे त्यांच्या पोटी असणारे जे 2 पुत्र आहेत मंगेश आणि निलेश हे आमचे स्वामी भक्त आहेत. श्री स्वामी समर्थ. आणि खरोखरी माऊली एकच वाक्य सांगू इच्छिते, अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या. श्री स्वामी समर्थ. शेवटची श्रद्धांजली हरिभक्त पारायण या ठिकाणी सोपरी महाराज काळे वातील आणि पसादर होईल. समस्त काळे परिवार, कुसळ परिवार, विरकर परिवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचा नामोडी करणं कठीण आहे. सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सरोजिनी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली पोहोचली आहे. शेवटची श्रद्धांजली सोपरी महाराज काळे वातील पसादर होईल. आणि सर्वांना नम्र विनंती पुढेच एकदा महाप्रसादाची व्यवस्था अतिशय सुंदर या ठिकाणी केलेली आहे. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही अशी नाचेर परिवाराच्या वतीनं सर्वांना आग्रहाची विनंती. रामकृष्ण. आज सर्वप्रथम नाचन परिवाराच्या वतीने आपले सर्वांचे एकदा ऋण व्यक्त करतो. आज आपण सारे त्यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तिथं जमलेला आहात. तसं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाच्या तर्फे नाचन परिवाराचा देखील आभार व्यक्त करायला हवा. कारण की आज एवढ्या सामर्थ्याने त्यांनी संतांच्या विचारांचा जागर ठेवलेला आहे. आम्ही अनेक वेळा अनेक ठिकाणी जातो. पुण्यामध्ये जाणं होतं, त्या ठिकाणी मोठमोठे करोडपती लोक असतात, ते मोठमोठे दशक्रियाचा विधी ठेवतात, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवतात. पण एवढ्या लेवलपर्यंत लोक येत नाही. ते त्यावेळेस आम्हाला कुठेतरी वाटतं अरे रे फक्त पैशांनी मोठी झाली पण माणुसकीने कमी झाली. पण आज इथं नाचन परिवाराच्या दुःखामध्ये साधारणपणे उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती हा त्यांनी जोडलेल्या माणुसकीचं प्रतीक आहे. आणि हे प्रतीक तुम्ही सारे जोपासून आज इथं आलेला आहात. आज अप्रतिम असं कीर्तन केलेले जीवनातलं 6वं कीर्तन आहे. अतिशय नवख्या असणारे कीर्तनकार हरिभक्त स्नेहा महाराज जगताप आपल्या सुट्याच गावचे. पण तरी देखील आपले हे शून्य असताना आपण सर्वांनी विश्वास आमच्या श्री माऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेवर दाखवला. आणि त्या जोरावर आज आमची लेकरं इथं कीर्तन करतात. त्या लेकरांना व्यासपीठ प्राप्त होतं. हे तुमच्या सर्वांच्या विशाल हृदयामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आज पाहायला गेलं तर सरोजिनी ताईंचं खरंच म्हणजे सरांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचा उल्लेख केला की त्यांचे पती गेल्यानंतर 35 वर्ष त्यांनी आपल्या लेकरांना आपल्या आईचं तर प्रेम दिलेलंच आहे. पण वडिलांचं शासन देखील तेवढ्याच कठोरतेने करत त्यांना चांगल्या मार्गावर घेऊन आलेले. त्यांचे दोन्ही सुपुत्र असतील आमचे मंगेश दादा निलेश दादा यांना देखील चांगल्या प्रकारे संस्कारक्षम करून सामर्थ्याने व्यवसायामध्ये उभं केलेले.
त्याचबरोबर त्यांच्या सुकन्या असणाऱ्या हडपसर सारख्या ठिकाणी निवासस्थानी असणाऱ्या श्रीमती निलिमाताई विजय गुंड असतील, त्यांना देखील त्या आईचं जाणं नक्कीच फार हे जे आपण कल्पनाही करू शकत नाही असे तिन्ही लेखनावर त्यांच्या नातवंडावर सुनांवर हातून असं दुःखाचं डोंगर कोसळलंय. पण तरी देखील आपण सारे त्यांना या दुःखाक्षणी उपस्थित राहून त्यांनी या वारकरी संप्रदायाचा हा परंपरा जपली आणि तुम्हाला आम्हाला माणुसकीचा संदेश दिला, त्याबद्दल आपण सगळ्यांच्या वतीनं विठुरायाची हीच प्रार्थना करत हे विठुराया आमच्या श्रीमती कैलासवासी सुरेंद्रित आजींच्या आत्मेच्या सद्गतीसाठी सारे पुण्य प्राप्त हो या वर्षाच्या निमित्त झालेल्या कार्यक्रमाचं एवढी विनंती करेल आणि माझ्या या 2 विचारांना पूर्ण रामकृष्ण. सगळ्यांनी आपली पादत्राणे बाजूला घ्या, हात जोडा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मत द्यावे पसाय दाने, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांची लतो ते लाहो, प्राणी जात वर्ष सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मान निराळी, अनवर्त भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे हरणव, पियुषांचे चंद्रमेचे अलांछन, मार्तंड देता परीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण मुनी लोकी, भजितो आणि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविले, विशेष लोकिले, दृष्टा दृष्ट विजय ओवाळते, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, आओ इन दान बसाओ, एने बरे ज्ञान देव सुखिया झाला, एने बरे ज्ञान देव सुखिया झाला, एने बरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. पुढील सूत्रसंचालन सर सूत्रसंचालन झालेलं आहे. फुलमालांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल.